एखाद्या ग्रामपंचायतची किंवा सरपंचाची नाहक बदनामी करण्या अगोदर सत्यता इथे येऊन पडताळून पाहणं गरजेचं होतं. नमस्कार. आजच्या विशेष कार्यक्रमात मी सागर सांगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. काल महाराष्ट्रभरात एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एका आदिवासी वस्तीवरती भीषण पाणी टंचाई दाखवली होती. अनेक जणांनी प्रशासनावरती प्रश्न चिन्ह उपस्थित केले. याच संदर्भात शहर नामाची टीम आज त्याच पाड्यामध्ये त्याच वस्तीमध्ये पोहोचलेली आहे. हा व्हिडिओ किती खरा आहे किंवा खरंच ह्या गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे का, या गावातील महिलांना रोज पाणी मिळतं की नाही, या संदर्भात आपण या गावातील महिलांकडून जाणून घेणार आहोत. या गावातील पुरुषांकडून जाणून घेणार आहोत खरंच या गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे का, की यांना खरंच पाणी रोज नळाला येत नाही. माझ्यासोबत या गावातील काही महिला आहेत. आपण यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, मला सांगा, तुम्हाला किती दिवसापासून पाणी मिळत नाहीये? नाही, आम्हाला भेटतंय पाणी, फक्त आता पाण्याची टंचाई होते, त्याच्यामुळे 2 दिवसानंतर आम्हाला पाणी येतं. म्हणजे शेवटचं पाणी तुम्हाला कधी भेटलं होतं? कालच आलं मला नळ. अच्छा, काल तुमच्या गावात नळ आले होते, पाणी आलं होतं? आलं होतं. पाणी पूर्ण भेटतं तुम्हाला? पूर्ण भेटतं पाणी. ओके. आणि जी व्हिडिओ व्हायरल झाली, तुमच्या गावातील व्हिडिओ होती, काही महिला खड्ड्यातून पाणी काढत होते, जंगल भागामध्ये ते गेले होत्या, ती व्हिडिओ किती खरी होती? काय माहित नाही, सावती खोटी होती. व्हिडिओ आम्हाला भरपूर पाणी काय माहिती, आम्हाला काय माहिती, पण आम्हाला भरपूर पाणी भेटतं. आपण गावातील काही पुरुष मंडळी आहेत, यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. दादा, मला सांगा, तुम्हाला पाणी भेटतं का? भेटते पण. किती दिवसांनी पाणी येतं? किती 3 दिवसांनी, किती 4 दिवसांनी पण भेटतं पाणी. 3-4 म्हणजे आठवड्यातून तुम्हाला दोनदा पाणी भेटतं? दोनदा तीनदा भेटतोय. दोनदा तीनदा तुम्हाला आठवड्यातून पाणी भेटतं. काल जो व्हिडिओ व्हायरल झाला, या व्हिडिओमध्ये असं दाखवलं की तुमच्या गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे, तुमच्या नळाला पाणी येत नाही. हे खरं आहे का? ते काय आम्हाला ते काय एवढं नाही सांगितलं. पण तुमच्या गावाला पाणी भेटतंय? पाणी भेटते, पाणी भेटते. मित्रांनो, एकंदरीत गावातील लोकांशी ज्यावेळेस आपण बोललो त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ कालची किती खरी आहे किंवा किती खोटी आहे या विषयावरती बोलणं टाळलं. परंतु त्यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट निदर्शनास आली, एक गोष्ट लक्षात आली की या गावामध्ये, या आदिवासी वस्तीमध्ये आठवड्यातून दोनदा पाणी मिळत आहे. मित्रांनो, माझ्यासोबत ह्याच गावातील उपसरपंच शरदजी वेखंडे आहेत. आपण शरदजी वेखंडेंकडून हा जो सगळा प्रकार घडला, गावातील व्हिडिओ व्हायरल झाली, ही व्हिडिओ का व्हायरल झाली, याच्या मागचं कारण काय, आणि खरंच गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे का, हे आता आपण उपसरपंच शरदजी वेखंडे यांना विचारू. शरदजी, नमस्कार. मला सांगा, काल जो व्हिडिओ व्हायरल झाला, हा व्हिडिओ एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. लोकशाही न्यूज मध्ये सुद्धा हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला. या व्हिडिओ मागे काय सत्यता आहे? खरंच आपल्या गावामध्ये, आपल्या आदिवासी वस्तीमध्ये एवढी पाणी टंचाई आहे का? सागरजी, खरं तर ज्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या द्वारे प्रसारित केला त्यांना मी सांगू इच्छितो की एखाद्या ग्रामपंचायतची किंवा सरपंचाची नाहक बदनामी करण्या अगोदर सत्यता इथे येऊन पडताळून पाहणं गरजेचं होतं. आज तुम्ही या ठिकाणी आले, तुम्ही पाहतायत या ठिकाणी समोरच इकडे स्टँड पोस्ट दिसत आहेत आणि ह्या गावाला मोखावणे आणि कातकरीवाडी यांना जवळजवळ 15 वर्षापासून या ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आहे आणि ती कार्यान्वित आहे. सुरुवातीला जवळजवळ 8 ते 10 महिने या ठिकाणी दिवसाआड पाणी दिला जातो. त्यानंतर जसं जसं पाण्याची पातळी कमी होते आणि विहिरीमध्ये पाणी साठा जसा जसा कमी होतो तसं त्यानंतर साधारणतः 2-3 दिवसांनी या ठिकाणी पाणी दिला जातो. यानंतर ह्याच वाडीमधील पुढचा जो भाग आहे त्या भागामध्ये पाण्याचा दाब कमी जात होता आणि म्हणून मी गेल्याच वर्षी त्या ठिकाणी डायरेक्ट जी मेन पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनवरून त्यांना पाणी दिलेले आहे आणि जवळजवळ 9 स्टँड पोल या ठिकाणी आहेत. लोकांनी मागणी केली तर आपण त्यांना घरी सुद्धा डायरेक्ट कनेक्शन देऊ असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतच आहेत की अजून इथून साधारणतः एक 200 मीटरवरती विहीर आहे
त्या विहिरीला सुद्धा पाणी मुबलक आहे, जाता येत ना त्या ठिकाणी, परंतु काही लोक या ठिकाणची जी आहेत ती त्या वलावरती पूर्वीपासून जातात आणि त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे ती मला काय माहिती नाही, परंतु ते तिकडेच जाऊन त्या डवरे खोदतात आणि त्यातलं पाणी घेतात. इथे ज्यावेळेस समजा नल लेट झाले तर बाजूलाच विहीर आहे, हे सर्व लोक त्या ठिकाणी विहिरीवर जाऊन सुद्धा पाणी घेतात. साधारण किती लोकवस्तीचा हा पाडा किंवा ही वस्ती आहे? साधारणतः 200-300 लोकवस्तीचा पाडा आहे आणि मला वाटतं 35-40 घरं या ठिकाणी आहेत. अच्छा, 200 वस्तीचा पाडा. आणि या 200 वस्तीमध्ये आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून किती स्टँडिंग पोल दिलेले आहेत? या ठिकाणी 9 स्टँडिंग पोल आहेत 9 स्टँडिंग आणि अशा प्रकारे आपण स्टोरेज टाकी सुद्धा या ठिकाणी बसवलेली आहे. विहीर सुद्धा आपण आणि विहीर सुद्धा ग्रामपंचायतची बाजूलाच आहे. पाण्याची मला तरी वाटत नाही की व्यवस्था इथे नाही आहे असं, परंतु ज्या पद्धतीने दाखवलं जाते ती गोष्ट अयोग्य आहे. खरं तर ज्या लोकांनी हा जो मला सांगा, तुम्ही खंडन करता जी कालची व्हिडिओ? माझं म्हणणं ते आहे की ज्या लोकांनी जो व्हिडिओ प्रसारित केला, जी बातमी दिली, त्यांनी खरं तर माझ्याशी संपर्क साधायला हवा होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी त्या नदीवरती किंवा त्या ओढ्यावरती जे खड्डे दाखवले, तिकडे पाणी भरताना दाखवलं, मग तसंच त्यांनी इकडे पाणी आल्यानंतर ज्या दिवशी बातमी झाली कालच या ठिकाणी पाणी आलं होतं, या ठिकाणी सुद्धा येऊन त्यांनी ती बातमी दाखवायला पाहिजे होती. मित्रांनो, महाराष्ट्रभरात जिथे जिथे अन्याय झाला त्या प्रत्येक ठिकाणी शहरनामाची टीम गेली आणि तिथे रियालिटी चेक केली. काल असाच व्हिडिओ महाराष्ट्रभरात व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ खरंच किती सत्य आहे हे पाहण्यासाठी शहरनामाची टीम या ठिकाणी आली होती. मात्र रियालिटी चेक करत असताना आम्हाला हे स्पष्टपणे निदर्शनास आले, गावामध्ये आठवड्यातून 2दा पाणी येतं. गावामध्ये प्रत्येक ठिकाणी स्टँडिंग पोल आहेत ज्याच्या माध्यमातून गावातील महिलांना पाणी भेटतं. त्याचबरोबर गावामध्ये एक विहीर सुद्धा आहे आणि हे मी बोलत नाहीये, हे गावातील महिलांनी सांगितलेलं आहे. त्यांना जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी त्यांना मिळत आहे. धन्यवाद.